नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. महाराष्ट्र विधानसभेची मॅच कुणी फिक्स केली असं शीर्षक देत असा प्रश्न विचारत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 13 भाषांमध्ये आणि देशातील प्रमुख 15 वर्तमानपत्रांमध्ये काल एक लेख लिहिलेला होता. मराठीमध्ये देखील तो लोकसत्ता आणि लोकमत या वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेला होता. या लेखामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्या संदर्भाने कालच मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तो पाहिला नसेल तर जरूर पहा. तर या लेखामध्ये राहुल गांधींनी एका पंचसूत्रीवरती बोट ठेवला आहे, ज्या माध्यमातून ज्या पद्धतीने ज्या स्टेप्सनी मतांची चोरी केली जाते आणि ज्या ठिकाणी भाजप पराभूत होईल अशी शक्यता वाटते तिथे भाजपला सत्तेवर आणलं जातं. तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये झालेला होता आणि त्याच संदर्भाने हा लेख होता. तर यात जे काही मुद्दे ठोस आकडेवारीविषयी राहुल गांधींनी उपस्थित केलेले आहेत त्याचं उत्तर खरं तर निवडणूक आयोगाने द्यायला हवं होतं, परंतु अजून निवडणूक आयोगाने त्याच्यावरती अवाक्षरही काढलेलं नाही. परंतु आपणच निवडणूक आयुक्त आहोत किंवा निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहोत अशा आविर्भावामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र तातडीनं लगेच एक लेख लिहिलेला आहे, प्रतिवादाचा लेख लिहिलेला आहे, जो आजच्या लोकसत्तामध्ये छापून आलेला आहे. तर एवढा लेख लिहिण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी फक्त 2 प्रश्नांची जर उत्तरं दिली असती तरी देखील भाजपची याविषयी प्रामाणिक भूमिका आहे हे जनतेला कळलं असतं आणि एवढा लेख लिहिण्याची एनर्जी जी आहे ती त्यांना खर्च करावी लागली नसती. त्यातला पहिला जो राहुल गांधींनीच उपस्थित केलेला जो मुद्दा आहे किंवा प्रश्न आहे तो असा आहे की महाराष्ट्रामध्ये जी लोकसभा निवडणूक झाली 2024 मध्ये, ती लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक याच्यासाठी ज्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या, फोटो सहित मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या, तर त्या ज्या मतदार याद्या आहेत त्या इलेक्शन कमिशननं जाहीर कराव्यात, त्या विरोधी पक्षांना द्याव्यात. परंतु अजूनही इलेक्शन कमिशन त्या मतदार याद्या पुरवण्यास तयार नाहीयेत. प्रश्न असा आहे की इलेक्शन कमिशन त्या याद्या का देत नाही? देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं, किंवा त्याचं उत्तर जर देता येत नसेल तर या बाबतीत राहुल गांधींच्या भूमिकेशी सहमत व्हावं आणि इलेक्शन कमिशनला सांगावं की आम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने जनादेश देऊन निवडून आलेलो आहोत, त्याच्यामुळे अशा मतदार याद्या द्यायला काय हरकत नसावी. परंतु याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस अख्ख्या लेखामध्ये एकही शब्द काढत नाहीत. आणि यातला दुसरा मुद्दा किंवा दुसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक बूथवरती, म्हणजे महाराष्ट्रातील 1,00,000 जे साधारणतः बूथ होते त्या प्रत्येक बूथवरती सीसीटीव्ही रेकॉर्डिंग झालेली आहे, त्याचं सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावं की जेणेकरून 5 नंतर ज्या रांगा लागल्या त्या नेमक्या किती रांगा लागल्या, किती लोकांनी मतदान केलं हे लक्षात येईल. तर एका प्रकरणामध्ये एका हायकोर्टनं तशा पद्धतीचा जो निर्देश आहे तो इलेक्शन कमिशनला दिलेला होता. त्यानंतर अगदी तातडीनं केंद्र सरकारनं 1961चा या संदर्भातला जो एक कायदा किंवा नियम आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा सीसीटीव्ही फुटेज देता येणार नाही अशा प्रकारचा बदल केला. लक्षात घ्या, हा बदल निवडणूक आयोगानं केलेला नाहीये, तो केंद्र सरकारनं केलेला आहे. आणि हा बदल कधी केलेला आहे? जेव्हा उच्च न्यायालयानं, एका संवैधानिक अशा संस्थेनं, न्याय प्रणालीनं त्या संदर्भामध्ये आदेश दिला, त्याची पूर्तता होऊ नये यासाठी म्हणून ती नियमामध्ये त्या प्रकारचा बदल करण्यात आलेला होता. देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं की हा बदल का करण्यात आला. लेखामध्ये जर त्यांनी अशी भूमिका मांडली असती की हा जो बदल केलाय त्याच्या विरोधात माझी देखील भूमिका आहे, आणि केंद्र सरकारला जर अशी विनंती केली असती की पूर्वीचा जो नियम होता ज्याद्वारे सीसीटीव्ही फुटेज देता यायचं तो नियम पुनर्स्थापित करावा, तर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिकपणाविषयी तिळमात्रही शंका आली नसती. परंतु देवेंद्र फडणवीस याच्यावरती एक शब्दही काढणार नाही, कारण त्यांनाही माहिती आहे ते त्यांचं सरकार बेकायदेशीर पद्धतीनं मतांची चोरी करून त्या ठिकाणी बसलेलं आहे. देवेंद्र फडणवीस या लेखामध्ये म्हणतात की आजवर जे 26 निवडणूक आयुक्त नेमले गेलेले आहेत त्यापैकी 25 आयुक्त नेमले जात असताना कधीही विरोधी पक्ष नेत्याला या कमिटीमध्ये किंवा त्या सिलेक्शन समितीमध्ये घेतलेलं नव्हतं. तर मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि पहिल्यांदाच त्यांनी ती जी सिलेक्शन कमिटी आहे किंवा निवड समिती आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेत्याला स्थान दिलं. देवेंद्रजी, मांजर डोळे झाकून दूध पिते तर तिला असं वाटतं जगानं पण डोळे झाकलेले आहेत, तुमची अवस्था पण अशीच झालेली आहे.
तुमचा असा समज आहे की नरेंद्र मोदींनी मनाचं मोठेपण दाखवलं आणि त्या निवड समितीमध्ये विरोधी पक्षनेत्यांना घेतलं. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एक साधा गुगल सर्च करावा, अनुप बरनवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. हा खटला काय आहे तर मार्च 2023 मध्ये या खटल्याच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की यापुढे निवडणूक आयुक्त आणि इतर जे आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती ही एका निवड समितीच्या माध्यमातून होईल आणि त्या निवड समितीमध्ये पंतप्रधानांसह विरोधी पक्षनेते असतील आणि स्वतः सरन्यायाधीश देखील असतील. पण तुमच्या सरकारनं डिसेंबर 2023 मध्ये काय केलं हे फडणवीस साहेब तुम्हाला माहितीये का? तर नवीन एक कायदा आणला आणि सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला होता त्या आदेशाला विपरीत अशी तरतूद केली. त्याच्यामधून त्यांनी सरन्यायाधीशांना वगळून टाकलं. आता प्रश्न असा आहे फडणवीस साहेब की सरन्यायाधीशांना त्या समितीमधून का वगळण्यात आलं? नेमकी तुम्हाला अशी कोणती भीती होती की सरन्यायाधीश जर त्या ठिकाणी त्या समितीमध्ये असते तर तुम्हाला नुकसान झालं असतं? याचं उत्तर उघड आहे आणि ते महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती आहे. आपल्याला हवा तसा निवडणूक आयुक्त बसवता यावा यासाठी म्हणून तुम्ही तो बदल केलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, दोन वेळा सीसीटीव्ही फुटेजच्या संदर्भात आणि आता निवड समितीच्या संदर्भामध्ये दोन्ही वेळा न्याय व्यवस्थेनं एक आदेश दिलेला होता. त्या आदेशाच्या विरोधात जाऊन तुम्ही भूमिका घेतली आणि कायद्यामध्ये स्वतःला हवा तसा बदल केला. संवैधानिक संस्थेवर किंवा न्याय व्यवस्थेवर यापेक्षा भीषण हल्ला दुसरा कोणताही असू शकत नाही. बाकी या लेखाच्या सुरुवातीलाच फडणवीस साहेबांनी नेहमीप्रमाणे फेक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे फडणवीस साहेब या लेखामध्ये असं म्हणतात, इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स कन्फ्यूज. नेमकी हीच स्ट्रॅटेजी त्यांनी या लेखामध्ये वापरलेली आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा तो खोटा दावा केलेला आहे. तो दावा काय आहे तर भारत जोडो यात्रेमध्ये काही नक्षली संघटना सहभागी झालेल्या होत्या. फडणवीस साहेब तेव्हा देखील काँग्रेसच्या नेतृत्वानं तुम्हाला याचं उत्तर दिलं होतं आणि सांगितलं होतं जर तुम्हाला अशा नक्षली संघटना याच्यामध्ये आढळत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यापासून कोणी तुमचे हात बांधलेले आहेत. केंद्रामध्ये 2014 पासून तुमची सत्ता आहे. तुम्ही स्वतः इथे मुख्यमंत्री आहात, गृहमंत्री आहात, यापूर्वी देखील गृहमंत्री राहिलेले आहात. तर तुम्ही या नक्षली संघटनांची नावं का सांगत नाही? तुम्ही त्यांच्यावरती कारवाई का करत नाही? त्यामागचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे तुम्हाला फेक नरेटिव्ह पसरायचंय. तुम्हाला विरोधी पक्षांना, काँग्रेसला डिस्क्रेडिट करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि या संदर्भाने तुम्ही पुन्हा एकदा या लेखामध्ये अर्बन नक्सल, शहरी नक्सल हा शब्द जो आहे तो वारंवार वापरलेला आहे. फडणवीस साहेब, तुमच्याच सरकारचे गृहराज्यमंत्री यांनी 2020 मध्ये या संदर्भानं संसदेमध्ये काय उत्तर दिलेलं आहे हे एकदा पाहून घ्या. त्या उत्तरामध्ये स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलंय की गृह मंत्रालयाकडून किंवा सरकारकडून अर्बन नक्सल हा शब्द प्रयोग केला जात नाही किंवा तशी कोणतीही संज्ञा ही अस्तित्वात नाहीये, त्याचा वापर केला जात नाही. मग एखादी संज्ञा किंवा एखादा शब्द जो वापरला जात नाहीये तो पुन्हा पुन्हा तुम्ही का वापरत आहात आणि कोणाला डिस्क्रेडिट करू पाहत आहात? त्यामुळे फडणवीसांनी हा जो काही प्रतिवाद केलेला आहे त्याचं वर्णन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमक्या शब्दामध्ये केलेला आहे. आव आणायचा रामशास्त्री प्रभूंचा आणि कारभार करायचा घाशीराम कोतवालचा.